आणि आता शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार चंद्र गटाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आपल्यासोबत आहेत आणि दिवसभर आपण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये फिरलो, अगदी ग्रामीणपासून आता आपण शहरामध्ये आहोत आणि त्यांच्या प्रचार यात्रेत आपण आणि किंवा ते आपल्या निवडणूक यात्रेत सहभागी झाले झी 24 तासच्या. कोल्हे साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. जय शिवराय. काय वातावरण आहे? आम्ही फिरतोय, तुम्ही सांगा तुमचं काय म्हणणं, मग आम्ही आमच्या अनुभवाने आम्ही काय दिसलं ते सांगतो. नक्की वातावरण खूप छान आहे. सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे. रॅलीज असतील, सभा असतील, या सगळ्याला सर्वसामान्य जनतेचा प्रचंड प्रतिसाद आहे. आणि तसं आपण म्हणालात तसं जो शहरी भाग आहे त्या शहरी भागातही तेवढाच प्रतिसाद आहे आणि ग्रामीण भागातही तेवढाच प्रतिसाद आहे. तुमच्या मतदारसंघाची चर्चा खरं तर ना, म्हणजे तुमच्या मतदारसंघात तर होतेच अर्थात, पण बाहेर याच्या खूप जास्त चर्चा होते आणि याचं प्रमुख कारण म्हणजे तुमच्या आणि प्रतिस्पर्धी उमेदवारामध्ये होणारं वाकयुद्ध. कधी ते तुम्हाला अभिनेते म्हणतात, कधी तुम्ही त्यांच्यावरती व्यावसायिक असल्याचा आरोप करतात. नक्की ही फक्त दोन पर्सनॅलिटीचीच निवडणूक आहे असं म्हणायचं का? ही मुळीच नाही. आणि त्यामुळे मी सुरुवातीपासून देशाचे प्रश्नांवर खरं तर चर्चा झाली पाहिजे हे बोलत होतो. आणि वारंवार नटसम्राट, त्यानंतर नेता की अभिनेता, अशा ज्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या, या सगळ्या गोष्टी सुरू असल्यामुळे जो महत्त्वाचा आणि अडचणीचा मुद्दा होता की या सगळ्या संदर्भामध्ये मी काय व्यवसाय करतो हे माझं स्वातंत्र्य आहे. माझा जो काही व्यवसाय आहे हा व्यवसाय मला शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने निवडून दिलं म्हणून मी माझ्या व्यवसायाला काही फायदा करून घेतला आहे का? हे माझ्या बाबतीत नाही, परंतु समोरच्या उमेदवारांच्या बाबतीत, हे केवळ उमेदवार म्हणून नाही, एकूणच लोकशाही प्रणालीच्या बाबतीत हे अत्यंत ही धक्कादायक माहिती आहे की जेव्हा 15 वर्ष शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं शिवाजीदादांना निवडून दिलं होतं, त्यानंतरचे 67 की 70 प्रश्न जवळपास हे संरक्षण खात्याच्या प्रोक्युअरमेंटच्या संदर्भात यातले प्रामुख्याने प्रश्न आहेत. आणि मग हा प्रश्न का विचारू नये की मग पाणबुडीच्या टॉर्पेडो फायरिंग सिस्टीमचा शिरूर लोकसभा मतदारसंघाशी नेमका काय संबंध आहे, नेमका हा प्रश्न विचारण्याची गरज काय भासावी. आणि त्याचवेळी त्यांची जी कंपनी आहे ही कंपनी या संदर्भातले प्रोडक्ट्स किंवा त्या संदर्भातले हार्डवेअर किंवा त्या संदर्भातले कॉम्पोनंट्स बनवते. रेल्वेमधली वायफाय सिस्टीम 2010ला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये रेल्वे नव्हती, परंतु रेल्वेमध्ये वायफाय बसवणार का हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. पब्लिक डोमेनमध्ये असलेल्या गोष्टी आहेत. DPP, डिफेन्स प्रोक्युअरमेंट प्रोग्रामच्या संदर्भामध्ये काय निकष असणार आहेत, इंडिजिनस कंपन्यांसाठी काय निकष, असा धडधडीत प्रश्न आहे. मग हे जर इतके धडधडीत प्रश्न जर विचारले जात असतील तर मग शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं हे विश्वासानं आपले प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिल्यानंतर माझा हा सरळ प्रश्न आहे. मग हे कंपनीचं उकळ पांढरा करणारे प्रश्न नाहीत का? कसं आहे त्यांचं म्हणणं डॉक्टर साहेब की संरक्षण असा विषयाबद्दल अनेक नेते प्रश्न विचारतात. त्यांनी सांगितलं की सुप्रिया सुळेंनी सुद्धा प्रश्न विचारलेत डिफेन्सबद्दल, कारण डिफेन्स हा राष्ट्रीय इंटरेस्टचा विषय. पण सुप्रिया सुळेंची कंपनी ही त्या संदर्भातले या संदर्भातले हार्डवेअर नाही देत, प्रोव्हाइड करत. फरक हा आहे, ते दिशाभूल जी करतायत ना, देशाच्या संरक्षणाविषयी आस्था असणं 100% समजू शकतो, पण मग हा योगायोग का असू शकतो की मग आपण ठराविक प्रश्न जे कंपनी प्रोडक्ट्स जे बनवते किंवा कंपनी जे कॉम्पोनंट्स बनवते, जे हार्डवेअर बनवते, त्याच संदर्भातले जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा ही देशाच्या सुरक्षेची काळजी आहे की कंपनीच्या हिताची काळजी आहे, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांचं म्हणणं की तुम्ही तुमच्या पब्लिक इमेजचा तसा फायदा करून घेतला. तुमची जी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज म्हणून जी इमेज आहे त्याच्याने तुम्ही लोकां त्याचा वापर तुम्ही केला खरं तर निवडून येण्याचा. या दोन गोष्टींमध्ये प्रचंड मोठा फरक आहे कमलेशजी. जी पब्लिक इमेज आहे, मग त्यांचा हाच आक्षेप मोदीजींविषयी पण आहे का? ते थोडी अभिनेते आहेत. नाही, मोदीजींची सुद्धा एक पब्लिक इमेज आहे ना. तुम्ही जेव्हा पब्लिक इमेज म्हणता तेव्हा फक्त अभिनेता म्हणायचं आहे का? जर पब्लिक इमेज असेल तर मग त्यांनी जर असा आक्षेप घेतला तर मोदीजींची एक पब्लिक इमेज आहे, त्या इमेजमुळे ते बाहेर प्रचार करायला येतात, मग हा त्याचा फायदा करून घेत आहेत का? दोन मुद्दे फार वेगळे आहेत. दुसरा आणखी एक मुद्दा आहे, मतदारसंघाकडे लक्ष येताना म्हणजे एक विरोधी